सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 करकटेवरी ठेवो दिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 करकटेवरी ठेवो दिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा घासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान मकर कुंडले दळपती श्रवणी मकर कुंडले दळपती श्रवणी मकर कुंडले दळपती श्रवणी मकर कुंडले दळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा घासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा घासे पितांबर तुळसी हार गळा घासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान सदा माझे डोळे जोडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जोडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जोडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जोडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयजिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज
हातीवर देई पंचरोळे राही हृदयी माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मत प्रेम सर्व काळ थाप टाका. तुका म्हणे काही न मागो अनेक 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 ओ तुझे पायी सुख सर्व आहे 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 गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 स्थळ गोड तुझे रूप. या ठिकाणी एक मोबाईल सापडला. तुझे रूप गोड तुझे नाम गोड 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 तुझे रूप गोड तुझे नाम गोड
गोड तुझे नाम गोड तुझे रूप 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 गोड तुझे नाम देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम या ठिकाणी एक मोबाईल सापडलेला आहे. ज्याचा असेल त्याने घेऊन जायचा आहे. काळ्या कलरचा मोबाईल आहे. ज्यांचा कोणाला हरवलेला असेल त्याने माझ्याकडे यायचं, घेऊन जायचं. दिपेवडगाव. हरी हरी गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी माधव
जिजामातेने कन्या खाऊ घातल्या. चतुर्भुज व्हावं लागलं भगवंताला जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या घरच्या कन्या सेवन करण्याकरिता. भगवंतानी कन्या दोनदाच खाल्ल्या. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. आणि त्यानंतर जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या घरी जिजामातेच्या हातच्या कन्या भगवंतांनी सेवन केल्या. मग रोजचा नित्यनम ठरलेला सकाळी प्रातकाळी तुकोबऱ्यांचं कीर्तन श्रवण करावं. त्यानंतर जिजामातेच्या हातचा प्रसाद सेवन करावा. सायंकाळी पुन्हा त्या ठिकाणी कीर्तन श्रवण करावं असा नित्यक्रम ठरलेला. आणि फाल्गुन वद्य द्वितीयेला हाती धरोनिया देवे नेला तुका जेथे लोकांनाही पराश्रम. फाल्गुन वद्य द्वितीयेला साक्षात विश्वाच्या नियंत्याने जगद्गुरु तुकोबऱ्यांची पाद्य पूजा केली. प्रयाण काळी जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासी नेली. दोन्ही तुकोबऱ्यांचे चरण आपल्या हातामध्ये घेतले. रुक्मिणीला हाक मारली. पाद्यपूजा करिता जी सामुग्री लागते त्यामध्ये नेमका पाण्याचा गडवाच राहिला. आणि रुक्मिणीला हाक मारल्याबरोबर अवघा एक क्षण त्या ठिकाणी उशीर झाला रुक्मिणी मातेला पाण्याचा गडवा घेऊन येण्याकरिता. आपल्या अश्रूंनी जगद्गुरु तुकोबऱ्यांची पाद्यपूजा त्या ठिकाणी भगवंतांनी केली. फाल्गुन वद्य द्वितीयाला सदैव वैकुंठ गमन केलं. आता तुकोबऱ्यांनी वैकुंठ गमन केलं. अवघा परिवार त्या ठिकाणी भगवंताचा आलेला. परंतु तुकोबऱ्यांची असणारी पहिल्या पत्नीपासून संतोबा आणि दुसरी पत्नी तुकोबऱ्यांची जिजामाता तिच्यापासून महादेव विठ्ठल नारायण आणि काशी गंगा भागीरथी. सर्वात धाकटी कन्या तुकोबऱ्यांची भागीरथी. आणि तिला काही ठाऊक नव्हतं. जेव्हा देहूतील एक महिला तरकारी घेऊन येलवाडी गावी गेली आणि तिने भागीरथी मातेला सांगितलं, अगं तुझे बाबा वैकुंठाला गेले, तुला काही कल्पना आहे की नाही. तेव्हा भागीरथी मातेला निरोप मिळाला आणि धावा करू लागली की माझे बाबा मला न सांगता सोडून गेले, वैकुंठाला गेले, मला कशी कल्पना नाही. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा. भागीरथाचो आक्रांत पाहून तो शोक पाहून स्वतः भगवंतानी भागीरथी मातेला दर्शन दिलं. परंतु भगवंताकडे पाहिलं देखील नाही. मी माझ्या बाबांचा धावा करीत आहे, तुकोबांचा धावा करीत आहे, मला भेटायचं तर फक्त त्यांना भेटायचं. आणि बाबा भेट देत नाही म्हणून आता जगण्यात तरी काय अर्थ आहे. हे जीवन सुद्धा आता नकोय. असं बोलून भागीरथी मातेने त्या ठिकाणी इंद्रायणीच्या डोहात उडी मारली. उडी डोहात टाकीली मत्स्यवरी Hare
येत नाही म्हणून आता इंद्रायणीच्या डोहात बुडी मारावी, देह झोकून द्यावा आणि हे जीवन संपवावं. उडी मारल्या बरोबर मत्स्यवरी ती झेलली. इंद्रायणीच्या डोहामध्ये मोठमोठे मासे असायचे. माशाने वरच्या वर भागीरथी मातेला झेललं आणि कडेला आणलं. त्यानंतर जगद्गुरु तुकोबराय स्वतः आले, भागीरथी मातेला भेटले. आता तुकोबराय आपल्या घरी आले, काहीतरी पाहुणचार करावा म्हणून तुकोबरायांकरिता प्रसादाकरिता शेवया केल्या भागीरथी मातेने. आता शेवया असा पदार्थ आहे, शिजतो लवकर पण निवत नाही. आता आयत्या शेवया आणून खाण्याची सवय लागली. त्यामुळं शेवया कशा कराव्या, कशा शिजवाव्यात, ह्या परंपरा लोप पावल्या. मग आता शेवयामध्ये दूध घालायला पाहिजे. घरात दूध शिल्लक नव्हतं, त्या काळी पिशव्या नसायच्या. भागीरथी मातेने पाहिलं संपूर्ण येलवाडी ग्रामीण दूध काही उपलब्ध झालं नाही. भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगामध्ये बैलाची धार काढली. राधा पाहुनी बोलले हरी, बैल दुबे नंदा घरी. परंतु जगद्गुरु तुकोबरायांनी दगडी नंदी बैलाची धार काढली. येलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले आणि तो भागीरथी मातेच्या हातचा प्रसाद घेऊन तुकोबराय पुन्हा सदेह वैकुंठाला गेले. त्यानंतर षष्टीचा काला, सप्तमीचा काला, सप्तमीचं सायंकाळचं ललित आणि अष्टमीला नारळ प्रसाद, असा सुमारे 17 दिवसाचा सोहळा हा तीर्थक्षेत्री देहूमध्ये संपन्न होत असतो. त्याच धर्तीवर अगदी तंतोतंत नियमाला धरून सोहळा संपन्न होत असतो पावन क्षेत्री, अर्थात पावनधाम संस्थांमध्ये. दशमीला आपल्या सोहळ्याची सुरुवात आहे, प्रारंभ आहे, आरंभ आहे आणि सांगता बिजेल आहे. बिजेची सांगता झाली. आता सर्वांना घेऊन जाणं शक्य नाही. महाराज काही सहकाऱ्यांबरोबर देऊला येतात आणि तृतीयापासून ते ललितापर्यंत उर्वरित बिजेचा सोहळा हा तीर्थक्षेत्र देहूमध्ये संपन्न करतात. विठ्ठल बिजेचा जो मूळ परंपरागत नियम आहे तो त्या ठिकाणी पावनधाम संस्थान पार पाडत आहे. अशा नियमानुसार चालणाऱ्या संस्थांमध्ये सेवा प्राप्त होणे हे महत् भाग्याचं आहे. त्यातील आज 4थ्या दिवसाची सेवा आहे आणि जगद्गुरु तुकोबराय आपल्या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या ठाई असणारा एकविध भाव प्रगट करतात. ज्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय आपली भूमिका मांडतात, तुकोबरायांच्या आधारे तो अभंग देव स्वरूप आहे. तुका मने पहा शब्दाची हा देव. तुकोबरायांचे अभंग हे फक्त अभंग नाही, तुम्हा सर्वांचं खूप मोठं भाग्य आहे की या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांच्या पंचमवेद अभंग संहितेचं पारायण तुम्हाला घडते आणि याचं सर्वस्वी श्रेय हे आदरणीय महादेव महाराजांना जातं. एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. आज हजारो लोकांना जगद्गुरु तुकोबरायांच्या बीज उत्सवाच्या संयोगाने तुकोबरायांच्याच पंचमवेद अभंग गाथेचं पारायण घडत आहे. तुकोबरायांची गाथा फक्त गाथा नाही, तुका मने पहा शब्दाची हा देव. त्या गाथेतील प्रत्येक शब्द हा देव आहे. तुकोबरायांच्या आधारे प्रत्येक अभंगातील शब्द हा देव आहे. एवढंच नव्हे तर ते शाश्वत धन आहे. एवढंच नव्हे तर प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबरायांचा तो अनुभव आहे. आम्हा घरी धन शब्दाची चरते, धनगरी पांडुरंग अभंग जे सरेना. आपल्या दिव्य अनुभवातून अनुभूतीतून तुकोबरायांनी हा वेद निर्माण केलेला आहे.
अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. मग अशा अनुभवातून जगद्गुरु तुकोबरांनी आपला एकविध भाव प्रगट केला. वास्तविक तुकोबरांच्या ठाई असणारा एकविध भाव तुकोबरांना प्रगट करण्याची आवश्यकता नव्हती. तो भगवंताला ठाऊकच होता. परंतु संतांची लीला असती, जेव्हा जेव्हा समाज वाम मार्गाला जात आहे, भरकटत आहे, तेव्हा त्या समाजाला जागृत करण्याकरिता संतांनी केलेली ही एक लीला असते. विठ्ठल आणि त्या लीलेच्या आधारे आपण त्यातून बोध घ्यावा आणि आपलं परमार्थिक जीवन त्या मार्गावर आणावं. याकरिता संतांनी हा प्रपंच केलेला असतो. मग आणि दुसरे मज नाही आता तुकोबरा म्हणतात, आता माझ्या जीवनामध्ये दुसरं असं काही राहिलंच नाही. फक्त त्या भगवंताचं चिंतन, त्या भगवंताचं पूजन, त्याच भगवंताचं मनन, त्याच्या कीर्तना व्यतिरिक्त आता माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्य राहिलं नाही. त्या भगवंताच्या चरणी एकरूप होऊन जाणं एवढंच माझं एक उद्दिष्ट आहे, एवढंच माझं ध्येय आहे. पहा, एकविध भाव असावा तर असा. लोक एका दिवसात देव बदलतात. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आपण ज्या परमात्म्याची उपासना करतो त्या परमात्म्याच्या चरणी आपली एक निष्ठता हवी. तुकोबराय म्हणतात, त्या भगवंता वाचून आम्ही दुसरं काहीच केलं नाही. काय नवे केले
काही केलंच नाही. अंतकरणामध्ये चित्तामध्ये मनामध्ये असा ठाम निश्चय असो. जोपर्यंत निश्चय ठाम नसतो तोपर्यंत फलाची प्राप्ती नाही बरं का. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. आपला निश्चयच नाही कुठला आणि फळाची अपेक्षा मात्र उत्तमरित्या आपण करीत असतो. त्यामुळं फळाची अपेक्षा ही आपल्याला होत नसते. निश्चयच दृढ नाही. तो निश्चय दृढ करण्याकरिता भगवंताकडे प्रार्थना असावी बरं का. अंतकरणामधून निश्चय निर्माण होत असतो, प्रगट होत असतो. तुकोबारायांनी पहा एके ठिकाणी सुंदर प्रार्थना केली. दृढ माझे मन येथे राखावे बांधून भगवंता तुझ्या चरणी माझं मन एकरूप व्हावं, दृढ व्हावं, अशी कृपा कर. म्हणून निश्चय ज्याचा स्थिर असतो, दृढ असतो, त्याच्या जीवनामध्ये वैभवाची प्राप्ती होत असते. त्याच्या जीवनामध्ये कार्याचा गौरव होत असतो. त्यालाच त्याची स्वप्न ही साकारता येतात. ज्याचं मनच चंचल आहे, ज्याचं चित्तच अस्थिर आहे, तो त्याच्या जीवनामध्ये काय करणार. म्हणून तुकोबराय म्हणतात या भगवंताच्या उपासने व्यतिरिक्त मी दुसरं काहीही केलं नाही, दुसरं काही जाणलं देखील नाही, आणि जाणणारही नाही आणि करणारही नाही. आणि दुसरे मज नाही आता. म्हणून या ठिकाणी विशेष गौरव करावा असा वाटतो. तुकोबरायांच्या अभंगाचं पारायण अनेक मंडळी करतात. आनंद आहे, अभिमान आहे. परंतु त्या अभंगाच्या आचरणाने चालण्याचं सामर्थ्य सर्वांनाच प्राप्त होतं असं नाही. जगद्गुरु तुकोबरायांचे जे सिद्धांत आहेत, तुकोबरायांचे जे विचार आहेत, तुकोबरायांचा जो दृष्टिकोन आहे, जे धोरण आहे, त्या धोरणावर, त्या दृष्टिकोनावर, त्या सिद्धांतावर, त्या विचारांवर चालणारं जर व्यक्तिमत्व असेल तर बोराडे महाराज आहेत. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये ज्या प्रकारे सेवा साधली, असं व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये साधणारं आपल्या दृष्टीच आहे. हे आपलं भाग्य आहे. सहज सांगतो, संत महात्मे सर्वांवरच प्रेम करतात. का तर ते संत आहेत म्हणून. संतांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद नसतो. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. कोणीही असो संत महात्मे त्याचं स्वागतच करतात. हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. एखादा दुर्जन असो, सज्जन असो, दुराचारी असो, सर्वांचा संत महात्मे त्या ठिकाणी उद्धार करतात, सर्वांचं स्वागत करतात. संतांचा दृष्टिकोन हा समान असतो, संतांची कृपा ही समान असते. मग अवघ्या विश्वावर संत महात्मे प्रेम करतात. म्हणून तुकोबरायांचा आणि आदी संत महात्म्यांचा सोहळा फक्त इथंच साजरा होतो असं नाही, तो वैकुंठात देखील साजरा होतो. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. मग संत महात्मे सर्वांवर प्रेम करतात. संतांवरही अवघं विश्व प्रेम करतं. अगदी एखादा नास्तिकातला नास्तिक जरी असला तरी तो देखील संतांवर प्रेम करतो. वरवर नाही, आतून. कारण का वरचं आवरण हे त्याचं नास्तिकतेचं असतं. परंतु प्रश्न त्यापुढे निर्माण होतो की संतांना आवडतं कोण. मी या ठिकाणी मोठ्या अभिमानाने सांगेन, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना जर कोण आवडत असेल आजच्या काळामध्ये, आजच्या घडीला, तर बोराडे महाराज आवडत असतील. विठ्ठल विठ्ठल त्याचं कारण आहे जगद्गुरु तुकोबरायांचा जर वाङ्मयाचा, तुकोबरायांच्या सिद्धांताचा, तुकोबरायांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार हा कुणाकून करून घ्यायचा हा अधिकार तुकोबरायांचा आहे बरं का. ही सेवा ही सर्वांना प्राप्त होती अशातला भाग नाही.
पहा ज्ञानोबरांची एक सुंदर ओवी आहे. करणे का न करणे हे आगवे तोची जाणे, विश्व चढतसे परमात्मेनी. आपण सर्व म्हणतो की हे मी करतो, हे माझ्यामुळं झालं, मी सांगितलं म्हणून झालं. परी मने वाचा देहे, जैसा जो व्यापारू होय, तो मी करीतू आहे ऐसे न म्हणिजे. का न म्हणिजे? सर्व काही करणारा तो आणि फक्त तोच आहे. मग एखाद्या जर आपल्यातल्या एखाद्या महात्म्याच्या हातून, एखाद्या साधूच्या हातून जर एवढं जर माळ रानावर जर तुकोबरायांचं वैभव निर्माण होत असेल, तर ही कृपा आणि हा आदेश हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. विठ्ठल एखाद्या चांगल्यातल्या चांगल्या त्या ठिकाणी माणसाला घर बांधणं किती जड जाते, परंतु आज अल्पावधीमध्ये जगद्गुरु तुकोबरायांचं मंदिर त्या ठिकाणी पूर्ण उभारलं गेलेलं आहे. वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. पूर्वीच्या काळी फक्त 10-15 टाळकरी असायचे, एखादा पखवाजा असायचा, परंतु आज शेकडो त्या संस्थेतले टाळकरी उभारलेले आहेत. आणि विजेला अगदी त्या टाळकऱ्यांच्या घरचा परिवार देखील मोठ्या आनंदाने या ठिकाणी येऊन सेवेस हजर आहे. भक्त निवासाचं काम चालू आहे, सभा मंडपाचं काम चालू आहे. येणाऱ्या भाविकांच्या सर्व प्रकारच्या सोयीकरिता सर्व कामं त्या ठिकाणी अगदी मोठ्या वैभवात चालू आहे. आता हा खेळ नव्हे एकल्याचा, हे एवढं काही एकट्याच्या हातून होत नसतं. याच्यासाठी सर्वांचं सहकार्य असावं लागतं. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा लागतो. बऱ्याचशा मंडळींना वाटतं महाराज मंडळी काय, महाराज मंडळींप्रमाणे प्रवास करून पहा, तसं जीवन झिजून पहा, मग त्यावेळेस कळेल सेवा करणं किती सहज आहे का किती अवघड आहे. बोलायला काय सर्वच बोलतील, बोल बोलता वाटे सोपे, परंतु करणे करिता टीर कापे. बोलताना सर्व सोपं आहे, करताना पहा. आज एवढ्या समाजाला जो विजेच्या सोहळ्याचा आनंद प्राप्त होत आहे, हा फक्त एकट्या माणसाचं त्याग आहे. विठ्ठल तुकोबरांच्या विचारांप्रमाणे का म्हणतो त्याला कारण आहे. नेहमी या चित्तापासून या, एकदा अंतकरणामध्ये ठाव घेतला, ठरावलं, निश्चय केला, प्रपंच सोडला आणि संकल्पना केली की या अशा माळ रानावर जगद्गुरु तुकोबरायांचं वैभव ते नंदनवन फुलवायचं. आज त्याची फळं चाखायला मिळत आहे. त्याच्या मागचं कष्ट पहा, त्याच्या मागचा त्याग पहा, त्याच्या मागचा सायास पहा. आणि मग आपलंही कुठेतरी कर्तव्य आहे, कुठेतरी त्या ठिकाणी विचार आहे की अशा त्यागी महात्म्याच्या पाठीशी आपण देखील तेवढंच खंबीरपणे उभारलं पाहिजे. विठ्ठल असो, म्हणून तुकोबरांच्याच विचाराने चालणारं या ठिकाणी संस्थान आहे. आणि त्या संस्थांचं हे वैभव आहे आणि हे दिवसेंदिवस हे वाढत जाणार आहे. कारण की कृपा जगद्गुरु तुकोबरांची आहे. तुकोबराय प्रत्यक्ष या ठिकाणी नांदतात. ही कृपा तुकोबरांची आहे, ती केव्हाही कमी न होणारी आहे. म्हणून अशा भव्य दिव्य सोहळ्याला प्रार्थना तुकोबरांच्या चरणी आहे की दृष्ट कोणाची लागू नये. विठ्ठल मग जीवनामध्ये एकविध भाव असणं आवश्यक आहे. कशाकरिता? भगवंताच्या प्राप्तीकरिता. या संसारामध्ये प्रत्येक जीव जन्माला येतो, परंतु या जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होण्याचं सामर्थ्य फक्त
मनुष्य देहीच आहे. मग या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये जन्माला आलो की नाना प्रकारचे विषय, नाना प्रकारचे विकार हे मनुष्यावर हावी होत असतात. नसलेल्या दुःखाला मनुष्य कवटाळत बसतो. कारण का संसार आहेच तसा. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. मग कुठेतरी या विकार रूपी व्यसनातून आपण मुक्त व्हावं. संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. मग ते कीर्तन प्राप्त होण्याकरिता, ते कीर्तन साधण्याकरिता, त्या नामसंकीर्तनाची प्राप्ती करण्याकरिता अंतकरणामध्ये एकविध भाव असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून याकरिता आपल्या चित्ताने, आपल्या अंतकरणाने ठाम निश्चय केला पाहिजे. जेव्हा आपण निश्चयाने, निष्ठेने भगवंताची उपासना करू, त्यावेळेस साक्षात भगवंताच्या स्वरूपाशी आपण एकरूप होतो. आणि हे कीर्तनानेच साध्य होत आहे. पहा, कीर्तनामध्ये एकदा भजन घेतलं विठ्ठल विठ्ठल की सर्व त्या भजनाशी एकरूप होतात. एखादा निरक्षर असला, अडाणी असला, कीर्तनामध्ये ज्याला चाल म्हणता येत नाही, ज्याला ताल सूर नाही, तो सुद्धा टाळ घेऊन उभारू शकतो. असं कुठं संहिता आहे का की ज्याला काहीच गाता येत नाही, ज्याला अभंग पाठ नाही? आता अभंग पाठ नसणारी मंडळी कीर्तन करतात, टाळ घ्यायला काय हरकत आहे? सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून या व्यतिरिक्त मार्गच नाही. परंतु तो मार्ग साधत असताना निष्ठा हवी. माणसं निष्ठा सांभाळता येत नाही म्हणून हळूच निसटतात. प्रत्येक वर्षाला गुरु करतात. गुरु एकच असतो. भाग्य आपलं की आपण एकाच छत्राखाली आहे जगद्गुरूंच्या. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत आपण निष्ठेने त्याची उपासना करीत नाही, तोपर्यंत त्या परब्रह्म तत्वाशी आपण एकरूप होत नाही. आणि हे कीर्तनानेच साध्य आहे. तुकोबरायांचं प्रमाण आहे, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तन. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. भाग्यतरी ऋणी देवा, भाग्यतरी ऋणी देवाईसा. भाग्यतरी ऋणी देवाईसा. भाग्यतरी ऋणी देवाईसा. काया होतसे कीर्तनी. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. भाग्यतरी ऋणी देवाईसा. भाग्यतरी ऋणी देवाईसा. भाग्यतरी ऋणी देवाईसा. भाग्यतरी ऋणी देवाईसा. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. कीर्तन एकमेव असं साधन आहे की जिथं कोणालाही बंधन नाही, सर्वजण येऊन विराजमान होऊ शकतात. त्या कीर्तनाचा आनंद त्या ठिकाणी घेऊ शकतात. आणि कीर्तनाचं सामर्थ्य असं आहे की हो यांग हरिरूप. कीर्तनासारखं सुंदर असं उत्तम साधन दुसरं नाहीच. कीर्तन चांग, कीर्तन चांग, हो यांग हरिरूप. म्हणून त्या हरीशी एकरूप होण्याचं उत्तम सुंदर चोख असं साधन हे कीर्तन आहे. आता कीर्तनाच्या मर्यादाच लोक पाळत नाही. कसंही कीर्तनामध्ये बसणं, कसंही उभारणं, उग सांगितलंय म्हणून येणं बसणं असं नाही.
कीर्तनामध्ये व्यवस्थित बसवून मी सांगतो म्हणून नाही. हां, कीर्तना माझी देव उभा, कीर्तनामध्ये साक्षात भगवान परमात्मा उभारतात. म्हणून कीर्तन बसून करू नये बरं का. हां, जे बसून करणार आहेत त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही घरीच बसा. हां, तेथे असे देव उभा. हां, म्हणून कीर्तनाला येताना अगदी नटून थटून यावं. हां, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. देव सर्वांना पाहतो. हां, कोण मंडपात बसले, कोण बाहेर बसले, कोण रस्त्यावर उभारते. हां, सगळ्यांना देव पाहतात. हां, देव जरी कीर्तन, एक लक्षात घ्या, बसलेल्यांना सगळं दिसतं का उभारलेलं सगळं दिसतं? हां हां, जे उभे आहेत त्यांना सर्व दिसतं. हां, कोण कीर्तनात गप्पा मारतं, कोण बसतं, कोण ऐकतं, सगळं त्याला कळतं. हां, देवाला बरं का विठ्ठल. कीर्तनाची मर्यादा सांभाळावी. हां, आणि जेव्हा या मर्यादा सांभाळून आपण कीर्तनाशी एकरूप होऊ, भगवंताच्या नामाशी एकरूप होऊ, त्यावेळेस होयांग हरिरूप, त्यावेळेस काया ही ब्रह्मीभूत होते. हां, परब्रह्माशी आपण एकरूप होतो. आणि मग तो सुख सोहळा त्याचं काय वर्णन करावं. हां, म्हणून ती अनुभूती घेण्याकरिता अंतकरणापासून निश्चय पाहिजे. भगवंताच्या नामाशी हजारो वर्षाची कीर्तन परंपरा वारकरी संप्रदायाची असताना देखील आजही सांगावं लागतं की टाळी वाजवा, विठ्ठल मोठ्या निष्ठेने चित्तापासून निश्चय करावा. हां, की अनेक दुसरे मज नाही आता, प्रापंचिक कार्यभार सांभाळा नाही, अशातला भाग नाही. परंतु त्याला नामसंकीर्तनाची जोड द्या. कामामध्ये काम काही मना राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. नित्य त्या भगवंताचं नाम चिंतन करावं. हां, भगवंताच्या नामाचा ज्याला विसर पडला, देवाला सुद्धा त्याचा विसर पडतो बरं का. एक लक्षात घ्या. म्हणून उनेपणा भगवंताच्या ठिकाणी नाही. हां, उनेपणा आपल्या ठिकाणी आहे. आपण भगवंताला त्या आस्थेने, त्या निष्ठेने भजत नाही, त्याची आराधना करीत नाही, त्याचं पूजन करीत नाही. नाहीतर तो भक्तांकरिता उतावीळ आहे. हां, की कधी माझे भक्त येतील, हां, आणि कधी मी त्यांच्यावर कृपा करेन. हाक मारल्याबरोबर भगवान परमात्मा पुढ्यात उभारणार आहे. हा केसरीसी उडी घालून या स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून. भक्त प्रल्हादासारखी हाक आपण मारत नाही, नामदेवांप्रमाणे आपण जेऊ घालत नाही. हां, तुकोबरान प्रमाणे आपण भगवंताला आळवत नाही. हां, म्हणून देव आपल्याला भेटत नाही. हां, देवाचं दर्शन आजही आहे. हां, भगवंताची कृपा आजही शक्य आहे. फक्त अंतकरणामध्ये निष्ठा हवी. माणसं प्रपंचामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून परमार्थात येतात. हां, परंतु परमार्थात आल्यानंतर प्रपंचच करतात. विठ्ठल मग अंतकरणापासून निश्चय करा. आणि दुसरे मज नाही आता, नेमिल या चित्तापासून या. काय नेमावं? भगवंताचं ध्यान. हां, भगवंताचं अखंड नामस्मरण. जो भगवंताचं सदोदित अखंडित नामचिंतन करतो त्याला समाधानाची प्राप्ती होती बरं का. तेने सदा चित्ता समाधान केवळ, सदा नाम घोष करू हरी कथा. गोविंद गोविंद शरणी गोविंद
आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे. नित्य त्या गोविंदाचं ध्यान झालं पाहिजे. गोविंद गोविंद मना लागल या छंद. एकदा नेमिल या चित्तापासून म्हटलं की त्याचंच नामचिंतन हवं. हा अखंड सदोतीत नित्य. एक क्षण देखील त्याच्या नामापासून आपण विन्मुख होता कामा नाही. त्याच्या नामाचा एक क्षण देखील विसर पडता कामा नाही. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. नित्य त्या भगवंताचं चिंतन. पहा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की त्या भगवंताचं चिंतन करणे, त्या भगवंताचं भजन करणे, त्या भगवंताचं कीर्तन करणे हा आमचा धंदाच आहे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस आम्ही हाच धंदा करतो. एखाद्याला म्हणा बरं महाराज कसा चाललाय तुमचा धंदा. त्याच्या तळ पायाची आग मस्तकात जाईल. आज वाटण्याचं काय कारण आहे. उलट म्हणावं उत्तम चाललाय, परंतु तुमचं जर सहकार्य जर मिळालं तर अतिउत्तम. जिथं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात दिनरजनी हाची धंदा, फक्त एक आहे की या धंद्यात आल्यानंतर एवढाच धंदा करावा. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात फक्त एवढाच धंदा नव्हे, या धंद्या व्यतिरिक्त आम्ही काहीच करत नाही. म्हणून सांगतो की एवढाच धंदा करावा. ने ने
जाणतच नाही. नेने अनिक काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा, नित्य भगवंताचं ध्यान. हाच धंदा तुकोबऱ्यांनी आपल्या जीवनामध्ये मांडला. म्हणून तुकोबरे सदैव वैकुंठाला गेले महाराज. तेवढी निष्ठा, तेवढं भगवंताचं नामचिंतन, प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूपच झाले. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, सर्वांगामध्ये तो भगवान परमात्मा व्यापून उरला. प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप झाले. तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा, असा अधिकार जगद्गुरु तुकोबरांनी जो साधला तो या कीर्तनाच्या साह्याने, त्या भगवंताच्या नामचिंतनाने, नित्य त्याचं ध्यान. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृत अवस्थेमध्ये सुद्धा त्याच पांडुरंगाचं ध्यान, आणि स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा त्याच पांडुरंगाचं ध्यान. म्हणून जगद्गुरु तुकोबरांना दोनदा जो उपदेश झाला हा स्वप्नामध्येच झाला. कारण का स्वप्नामध्ये ध्यान हे त्याच पांडुरंगाचं होतं. पहिला दृष्टांत झाला पहा, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नये. पहिला जो त्या ठिकाणी दृष्टांत झाला हा देखील स्वप्नामध्ये झाला. दुसरा झाला गुरुचा उपदेश, हा देखील स्वप्नामध्येच झाला. पडिला विसर स्वप्ना माझी, सद्गुरु राये कृपा मज केली. जो गुरुचा उपदेश झाला हा देखील स्वप्नामध्ये झाला. जी भगवंताकडून आज्ञा प्राप्त झाली कवित्वाची, ही देखील स्वप्नामध्येच. म्हणून स्वप्न पहा, स्वप्न जरूर पहा, परंतु ती स्वप्न पाहत असताना त्या स्वप्नामध्ये देखील त्या भगवंताचं चिंतन असावं, त्या भगवंताचं पूजन असावं, त्याच भगवंताचं मनन असावं. तेव्हा स्वप्नामध्ये जो दृष्टांत होतो हा प्रत्यक्षात अवतरतो. म्हणून जगद्गुरु तुकोबरांनी नेमिलिया चित्तापासून या अनेक दुसरे मज नाही, आता मला दुसरं असं काहीच नाही, फक्त पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. म्हणून तुकोबरांची जर अवस्थेचा जर आपण विचार केला, जे भगवंताच्या नामाशी एकरूप झालेले आहेत त्यांची अवस्था कशी असणार, ती सामान्य थोडीच असणार. असो ऐसा कोठे आठवची नाही, देईच विदेई भोगुदशा. अवस्थाच विदेई त्या भगवंताच्या नामाशी एकरूप झाल्याने मी प्रमाण देऊन गेलो. तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. पहा, आपण फक्त एक माळ जप करतो, परंतु ती एक माळ जप करीत असताना बऱ्याचदा आपण फक्त मनी ओढतो, किंबहुना त्या जपाबरोबर भगवंताचं नामही घेतो, परंतु तो जप आपण जपतो का? आपलं चित्त कुठेतरी भरकटतं. असं जर होत असेल तर त्या भगवंताची कृपा कशी साधली जाईल? भगवंताशी एवढे एकरूप व्हा की देहाचा विसर पडला पाहिजे. आणि जेव्हा अशी अवस्था होईल त्यावेळेस आठव नाटव गेले
केव्हा झाला स्वयंमेव पांडुरंग. हा आठव राहिलाच नाही. हा देहीच विदेही भोगुदशा ही अवस्था भगवंताच्या नाम साधनेने होत असते. म्हणून पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकोबरे म्हणतात ही साधना साकारत असताना भगवंताच्या कृपेने माझ्या इंद्रियांना देखील तेच वळण पडलं. आता माणसं कीर्तनात येतात. वळण सगळ्यांनाच असतं पण सरळ नसतं. कीर्तनात जरी बसलात तरी कोणी मोबाईल बघन, कोणी खाली तरी उकरण, कोणी सारखंच घड्याळ बघन नाही का, कोणी मागच्याचा शर्ट वळण. प्रत्येकाला जे वळण परमार्थाला आवश्यक आहे हे वळण सगळ्यांनाच नसतं, क्वचित. पण तुकोबरे म्हणतात माझ्या सर्व इंद्रियांना पहा बरं का. काहींचं मुखाने भगवंताचं नामचिंतन होतं परंतु हाताने टाळी वाजत नाही. काहींचं मुखाने भगवंताचं चिंतन होईल, हाताने टाळी होईल, पण मनाने कुठं होते. कधी सोडतोय बाबा, कधी सोडतोय बाबा. मनामध्ये वेगळाच ध्यास घेतलेला असतो. भजन चाललं असतंय भगवंताचं परंतु अंतकरणाचा भाव हा निराळा असतो. परंतु तुकोबरे म्हणतात की सर्व इंद्रियांना एवढंच वळण पडिले वळण इंद्रिया सकळा. एक प्रसंग आहे जगद्गुरु तुकोबर यांच्या जीवनातला. रामेश्वर भट्ट ज्या वेळेस तुकोबऱ्यांना भेटण्याकरिता आले, भेटण्याचा दृष्टिकोन हा निराळा होता, उद्देश निराळा होता, फारसा विस्तार करत नाही. परंतु ज्या वेळेस भेटायला आले प्रातविधीकरिता तुकोबराय बाहेर गेलेले. तिथपर्यंत रामेश्वर भट्ट गेले. आणि जसं जवळ गेले शौचादी विधी करण्याकरिता तुकोबराय बसले, परंतु अखंड नामचिंतन चालूच. रामेश्वर भट्टांचा अजून पारा चढला त्या ठिकाणी. अहो म्हटले अशा अशुभ अपवित्र ठिकाणी तुम्ही भगवंताचं नाम घेता, तुम्हाला काही वाटतं की नाही, काही समजतं की नाही. तुकोबराय म्हटले तुम्ही थोर आहात, श्रेष्ठ आहात, मला यातलं काहीही ज्ञान नाही. हे कोण म्हणते? तुकोबराय म्हणतात. तुका जरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. असा अधिकार ज्यांचा ते रामेश्वर भट्टांना अगदी नम्रतेने म्हणतात. म्हणून एक लक्षात घ्या, ज्याच्या ठिकाणी नम्रता आहे तिथंच ओळखावं की हा ज्ञानी आहे. विठ्ठल अधिकार जगद्गुरु तुकोबऱ्यांचा सामान्य नाही. सहज जरी बोलले तरी वेदाने पाणी भरावं असा जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अधिकार होता. म्हणून जोवरी तोवरी संतपणाची या गोष्टी ठीक आहे, परंतु कुठपर्यंत? जोपर्यंत तुकोबऱ्यांची भेट होत नाही तोपर्यंत. एकदा तुकोबऱ्यांची भेट झाली
की संतपणावर गोष्टीच करू नये, तुकोबऱ्यांना शरण जावं असा अधिकार जगद्गुरु तुकोबऱ्यांचा. रामेश्वर भट्टांनी सांगितलं, अशा अपवित्र अशुभ जागी तुम्ही भगवंताचं चिंतन करता, योग्य वाटतं का तुम्हाला? म्हटले योग्य अयोग्याची जाण मला नाही का, परंतु काय करू, माझ्या इंद्रियांना हे वळणच पडले. नित्य भगवंताचं ध्यान करणे, त्याच्या नामापासून त्याच्या भजनापासून एक क्षण देखील माझी इंद्रिय राहत नाही. रामेश्वर भट्टांनी अशी जीभ तुकोबरांची धरली. म्हणले आता भगवंताचं भजन करून दाखव. रोम रोमामधून तुकोबरांचं भजन बाहेर पडलं. हा खरा एकांत तुकोबरांनी गाठला बरं का. एकांत हा अपेक्षित आहे, जो विधेयी आहे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्माचा रूप सदा छंद या नामाचा घेतलासे. त्या नामाचा छंद भगवंताच्या तुकोबऱ्यांच्या सर्व इंद्रियांनी घेतलेला. म्हणून तुकोबरे म्हणतात, माझ्या चित्ताने जे ठरवलं तेच मी साध्य करीत आहे. नित्य भगवंताचं ध्यान, सर्व इंद्रियांना तेच वळण आहे. पडिले वळण इंद्रिया सकळा. आणि त्या ठिकाणी भाव जो आहे भगवंताविषयी तो निराळा नाही, तो वेगळा नव्हे, तो त्याच्याच ठिकाणी आहे. काही मंडळी येतात, परंतु प्रत्येकाचा भाव निराळा असतात. काहींना वळण असतं, मी सांगून गेलो, परंतु ते सरळ नसतं. चांगलं काही लोकांना पाहवतच नसतं. परंतु एक लक्षात घ्या, ज्या वेळेस आपल्यावर आरोप प्रत्यारोप होत असतात, त्यावेळेस नक्कीच ओळखावं की आपली सेवा जगद्गुरु मान्य करून घेत आहे. तुकोबऱ्यांना सुद्धा थोडा त्रास झाला नाही. महाराज स्पष्टच बोलतो थोडं. जगद्गुरु तुकोबऱ्यांना देखील होते काही सालो मालो होते, मंबाजी बुवा होते. अतोनात त्रास जगद्गुरु तुकोबऱ्यांना दिला. मंबाजी बुवाने तर तुकोबऱ्यांना अक्षरशः काठ्याने झोडपलं, परंतु तुकोबऱ्यांनी अशांचा द्वेष केला नाही. तुकोबऱ्यांनी त्यांच्यावर देखील कृपाच केली. सायंकाळी पुन्हा तुकोबराय कीर्तनाला उभारले, पाहिलं मंबाजी बुवा कुठेच दिसले नाही. तुकोबऱ्यांच्या टाळकऱ्यांना तुकोबऱ्यांनी विचारलं, मंबाजी बुवा अहो म्हणले एवढे ते खजील झाले, लज्जित झाले की त्यांची येण्याची इच्छाच नाही. मंबाजी बुवा दांभिक होते, अहंकारी होते. तुकोबऱ्यांचा द्वेष करायचं, पण त्यांना पटायचं कीर्तन करावं तुकोबऱ्यांनीच. म्हणून त्यांचा नियम असायचा, तुकोबऱ्यांच्या कीर्तनात येऊन बसायचे. तुकोबराय म्हणले थांबा. तुकोबऱ्यांचे टाळकरी पण काय असे सामान्य नव्हते. तुकोबऱ्यांच्या एका टाळकऱ्याकडे शोभा कासार तुकोबऱ्यांचा शिष्य, त्या काळी 1,500 बैल होती शोभा कासाराकडे. असे अधिकार त्याचे संदर्भ पण आहेत बरं का. तुमचे पण टाळकरी तुमचे सहकारी कमी नाहीत. फक्त तुम्ही हाक मारा. जसं भक्त प्रल्हादांनी हाक मारली आणि भगवान परमात्मा प्रगटले. अगदी स्तंभ फोडून. इथं काही स्तंभ फोडण्याची आवश्यकता नाही. हाक मारल्याबरोबर तुमच्या पाठीशी सोबत उभेच आहेत. 1,500 बैल शोभा कासाराकडे होती. अधिकार संपन्न तुकोबऱ्यांचे एक टाळकरी होते. सोनबा ठाकूर असा पक्वाजा होता महाराज.
अधिकार संपन्न सगळे एक एका उनी बळी रे. विचारलं, मंबाजीबा म्हटले आले नाही. तुकोबराय मंबाजीबांच्या घरी गेले आणि हाताला धरून येऊन कीर्तनात बसवलं आणि तिथून पुढं कीर्तन केलं. नंतर त्यांना त्या ठिकाणी पश्चाताप झाला. आता आपल्या समोरच्याला पश्चाताप होऊ अगर न होऊ आम्ही न वजो तया वाटा नाचू पंढरी चोटा. विठ्ठल आम्ही न वजो तया वाटा. आपण त्या वाटाला का जाऊ नये? कारण ते आपल्या वळणातले नव्हे. आपलं वळण निराळ आहे. आपलं वळण कोणतं आहे? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. मग तुकोबराय म्हणतात त्या भगवंताचं ध्यान करत माझ्या सर्व इंद्रियांना तेच वळण पडलं. त्या ठिकाणी जो भाव आहे तो भगवंताच्या चरणी स्थिर आहे आणि तो तिथंच राहावा. म्हणून मी भगवंताला प्रार्थना देखील करीत आहे. काय प्रार्थना जगद्गुरु तुकोबरायांनी केली? आता माझ्या भावा आता माझ्या भावा सकळा भाव तो निराळा नाही तुझा. त्या ठिकाणचा असणारा भाव हा निराळा नाही, तो तिथंच भगवंताच्या चरणी स्थिर आहे. उलट तो तिथं अखंड स्थिर राहण्याकरिता भगवंताकडे प्रार्थना करतात. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. मग या उपर
आमच्या नशिबामध्ये आमच्या भाग्यामध्ये किती जरी संकट आली, किती जरी दुःख त्या ठिकाणी निर्माण झाली तरी आम्ही तुझी सेवा करणार, तुझी सेवा करीन मनोभावे हो. आता कसं आहे, या करिता निष्ठेबरोबर एकविध भाव पण असावा. गुरुचा अनुग्रह घेतल्याबरोबर अल्पावधीत माणसं गुरुशीच तुलना करायला जातात. विषय नीट लक्षात घ्या. गुरुचा अनुग्रह घेतात, गुरुने अनुग्रह दिल्यानंतर अल्पावधीमध्ये काही काळामध्येच गुरुशी तुलना करतात. तुकोबऱ्यांची भूमिका पहा, तुकोबऱ्यांचं जीवनचरित्र पहा, तुकोबऱ्यांचा परमार्थिक दृष्टिकोन पहा. भगवंताकडे तुकोबऱ्यांनी काही वेगळं मागितलं नाही. एकच भूमिका ठेवली, मी भक्त तू देव ऐसे करी. एवढी प्रचंड नम्रता, एवढी प्रचंड लीनता ही तुकोबऱ्यांमध्येच पाहायला मिळते. आता एखाद्याला जरी म्हटलं नीट थाप टाक, तो म्हणतो महाराज तुमचा पखवाज आणि तुमचा निष्ठा ही राहिलीच नाही त्या ठिकाणी. म्हणून परमार्थिक जीवनामध्ये निष्ठा पाहिजे. तेव्हा कुठे तो सुख सोहळा अनुभवता येतो. सर्व इंद्रियांना हेच वळण पाहिजे. त्याकरिता तो भाव निर्माण होण्याकरिता अखंड भगवंताचं नामस्मरण पाहिजे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि हेच आपल्या चित्ताने नेमलं पाहिजे. नेमिल या चित्तापासून या व्यतिरिक्त अंतकरणामध्ये कुठल्याही अपेक्षा नको. आणि दुसरे मज नाही आता. तुकोबरे म्हणतात माझ्या नेत्रांनी त्या ठिकाणी डोळ्यांनी त्याला आता जाणले. तुका म्हणे नेत्री केली ओळखन. आता माझ्या डोळ्यांनी जाणले. दोन भूमिका तुकोबऱ्यांकडे पाहायला मिळतात. एक वेळेस जगद्गुरु तुकोबऱ्यांची पंढरीची वारी चुकली. सर्व इंद्रियांना दोष दिला तुकोबऱ्यांनी. आपण दिंडी जर त्या ठिकाणी वारी जर चुकली, आपण आपल्या इंद्रियांना दोष देत नाही. दिंडी बरोबर नव्हती म्हणून गेलो नाही, बिसी भरून पंगत व्यवस्थित नव्हती म्हणून गेलो नाही. अरे तुला जायचं नव्हतं ते सांग ना. बाकीचं उन्हा धुणं काय करतो. ज्याला वारीच करायची तो कशाही परिस्थितीमध्ये वारीच करतो. तुकोबऱ्यांची वारी चुकली. तुकोबऱ्यांनी सर्व इंद्रियांना दोष दिला. का माझे पंढरी न देखती डोळे, काय हे न कळे पाप यांचे. पाय पंत काय न चलती वाट, हे अदृष्ट कर्मबळी. असं कोणतं कर्म बळाला आलंय की माझ्या डोळ्यांना आता पंढरी दिसना, माझे पाय आता पंढरीकडे चाले ना. इंद्रियांना दोष दिला. परंतु या ठिकाणी तुकोबराय म्हणतात की माझ्या सर्व इंद्रियांना त्याच्याच भेटीची आतुरता आहे, त्याच्याच भेटीच्या त्याच्याच नामसंकीर्तनाची आवड आहे. आणि आता माझ्या डोळ्यांनी त्या भगवंताला जाणलंय. कोणत्या तटस्थ हे ध्यान विटेवरी. जो विटेवर उभा आहे त्याची ओळख केलेली आहे आणि त्याची सर्व तोपरी मी त्याच्याशी रथ होत आहे. ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबर यांच्या डोळ्यांनी त्या भगवंताला जाणलं, ओळखलं. आता आपल्या डोळ्यांनी काय जाणावं, काय ओळखावं, काय पाहावं याचं आत्मपरीक्षण प्रत्येकाने केलं पाहिजे. सर्व मंडळी भाग्यवान आहात की जगद्गुरु तुकोबर यांच्या सानिध्यामध्ये सेवेचा आनंद घेत आहात. भागवत कथा चालू आहे, जगद्गुरु तुकोबर यांचं चरित्र देखील चालू आहे. पहाटे काकडा आहे, त्याचबरोबर कथेबरोबर कीर्तनही आहे, प्रवचन आहे, हरिपाठ आहे. पुन्हा ज्यांची पंगत आहे त्यांचाच जागर आहे. आणि बहुतेक कालची मंडळी जागर थोडा लवकर उरकून गेलेली दिसतात. कालची कोणाची पंगत होती बरं? जागराला कोण होतं? कुठली गावं होती कालची? तुमच्यासाठी तुमच्यावर लक्ष ठेवायला
350-400 किलोमीटरवरून यावं लागतंय. महाराजांचा थोडा स्वभाव मावळ आहे. पण एक लक्षात घ्या, कालची कोणती गावं होती त्यांना निरोप द्या. जागर खंडित करणे नाही. फक्त जीव घालणे काय उपयोगाचं आहे. जेव घातल्यानंतर प्रसाद खाऊ घातल्यानंतर ते पचवणं पण त्यांचंच काम आहे ना. जागर केला पाहिजे. जागराला सुद्धा देव येत असतात. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जागराला खूप महत्त्व आहे. कसाही करा पण जागर करा. अगदी वयस्कर असेल तर बसून करा. जे तरुण आहेत त्यांनी उभा राहावं. असं सगळे टाळकरी तरुण मंडळी उभारले की जे वयस्कर आहेत त्यांनी समोर जरी बसलं तरी चालतंय. परंतु सेवेमध्ये खंड पडू नये. नेमा न टळे निर्धारी या नेमाने त्या ठिकाणी सेवा केली पाहिजे. गतवर्षीच्या सेवेमध्ये मी सांगितलं की कार्तिकीचा सोहळा आपल्याला पावनधामवरून पंढरीला काढायचा आहे. सर्व नियोजन झालेलं आहे. अनेक बऱ्याचशा मंडळींनी गावकऱ्यांनी आपल्या दिंडींची सोय त्या ठिकाणी नोंद पावनधाम संस्थांच्या दप्तरी केलेली आहे. दिंडी म्हणजे काय, झेंडेधारी. त्याच्यानंतर पवित्र अशी तुळस डोक्यावर घेऊन चालणारी माऊली, पुढे झेंडेकरी चालतील त्याच्या पाठीमागे झेंड्यांमध्ये तुळशी वृंदावन घेतलेली माऊली, त्याच्यानंतर जलकुंभ धारण केलेली माऊली, त्यानंतर सर्व टाळकरी मंडळी, मध्यभागी मृदुंग वादक, विनेकरी आणि त्यामागे सर्व माता माऊल्या. मग त्यांची संख्या 50 असेल, 100 असेल. बऱ्याचशा दिंडीवाल्यांनी नोंद केलेली आहे. पंचक्रोशीतील एक लक्षात घ्या, ज्यांची वेळेवर नोंद होतील त्यानुसार क्रमवरील लागेल. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा पालखी सोहळा कार्तिक वारीचा पावनधाम संस्थानवरून पंढरीपर्यंत काढायचा आहे. आता एखाद्याच्या जर दिंडीमध्ये जरी टाळकऱ्यांची, मृदुंग वादकांची, झेंडेकऱ्यांची, माता माऊलींची जरी संख्या बहु जरी असली, म्हणजे खूप जास्त जरी संख्या असली आणि अर्ज जर त्यांचा उशिरा आला तरी त्यांना नंबर मागच. म्हणून वेळेत अर्ज करा. बऱ्याचशा मंडळींनी आपल्या आपल्या दिंडीची नोंद केलेली आहे. आणि तो सोहळा कार्तिक वारीला पावनधाम संस्थांमधून या ठिकाणून प्रस्थान करणार. जसं जगद्गुरु तुकोबरायांचा आषाढी वारीचा सोहळा आहे, मग त्याच्यामध्ये घोड्याचं रिंगण आहे, रोजचे जेवढे काही उपचार आहेत तेवढे सगळे उपचार आणि सर्व नियम त्या कार्तिक वारीमध्ये त्या ठिकाणी पार पडणार आहे. आणि स्वतः त्या कार्तिक वारीमध्ये मी चालायला त्या ठिकाणी येणार आहे असे. आणि त्याचबरोबर पुढील 2 वर्षानंतर पावनधाम संस्थानला 12 वर्ष होत आहे. अर्थात तपोपूर्ती सोहळा त्या ठिकाणी होत आहे. एक तप संस्थानला पूर्ण होणार आहे. त्यामुळे 12 दिवस आपल्याला उत्सव करायचा आहे. 12,000 टाळकरी त्या ठिकाणी कीर्तनाला उभारले पाहिजे. त्या दृष्टीने मी तसा वास्तविक 4 दिवस इथं पावनधाम संस्थानवर आहे. 2-3 सेवा मी फक्त जाऊन येऊन केलेल्या आहेत. त्यामुळं कुठल्या गावातली जागराला मंडळी आली, किती आली, काय कुठल्या गावकऱ्यांनी कशा प्रकारे अन्नदान केलं, अन्नदानाला तुमचा हात कोणी धरू शकत नाही. फक्त जरा भजनाला तुम्ही मंडळी कमी पडतात. भजन अगदी उत्कृष्ट करणारे आहेत, फक्त संख्येने कमी पडतात. ती संख्या फक्त आपल्याला वाढवायची. तपोपूर्तीला आपल्याला 12,000 त्या ठिकाणी टाळकरी उभे करायच्यात. 12 पखवाजे कीर्तनामध्ये उभे करायच्यात. सगळं काही 12-12. आणि ही संकल्पना करीत असताना ह्या चर्चेला पण आम्ही 12 जण होतो. विशेष. आणि घड्याळ पाहिलं, घड्याळातही 12 वाजले होते. म्हणून एक लक्षात घ्या, हे मी मगाशी सांगून गेलो, हा खेळ नव्हे एकल्याचा. सगळ्यांनी ह्याच्यामध्ये पुढं आलं पाहिजे, पुढं होऊन प्रत्येकाने केलं पाहिजे. नाही तर आपलेच 12 वाजायचे. असं नाही, सर्वांनी त्या ठिकाणी. आणि 12 दिवस तो ज्ञान यज्ञ सोहळा, तपोपूर्तीचा सोहळा संपन्न होणार आहे. असा एक उत्कृष्ट सोहळा आपल्याला साजरा करायचा आहे 2 वर्षानंतर. अर्थात 2027, बरोबर ना? 2027 साली त्याची तयारी आपल्याला आत्ताच करायची. मग आपल्याकडं वेळ कमी आणि संकल्पना जास्त आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात आत्ताचं हे वर्ष म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहे. अर्थात जगद्गुरु तुकोबऱ्यांनी सदेह वैकुंठगमन करून 375 वर्ष जगद्गुरु तुकोबऱ्यांना पूर्ण होत आहे. वर्षभर या ठिकाणी श्री क्षेत्र देहूमध्ये 365 दिवस
अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आहे. रोजचा काकडा वगैरे संपूर्ण सेवा, गाथा पारायण असेल, गाथा भजन असेल, संपूर्ण त्याच धर्तीवर पावनधाम संस्थांमध्ये वर्षातले जेवढे बीज आहेत, अर्थात फाल्गुन वद्य द्वितीया ही तुकोबरांची सदैव वैकुंठगमन करण्याची तिथी, वर्षामध्ये जेवढ्या बीज आहेत वद्य द्वितीयाच्या प्रत्येक महिन्यामध्ये एक येईल. प्रत्येक जशी आपण पौर्णिमा त्या ठिकाणी साजरी करतो, पौर्णिमेची जशी सेवा करतो, तशी प्रत्येक वद्य द्वितीयाची बीज आपल्याला साजरी करायची वर्षभर. बऱ्याचशा मंडळींनी दिवस घेतलेले आहेत. मग अन्नदानाची असेल, काय कीर्तन सेवेची असेल, त्या ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या नावाची नोंदणी करायची. आणि जसं या ठिकाणी श्रोते मंडळींचा प्रतिसाद आहे, हा प्रत्येक बिजेला पाहिजे. हा योग पुन्हा नाही. तरी शतकोत्तर अमृत महोत्सव एवढंच वर्ष आहे, पुढल्या वर्षी नव्हे. त्यामुळं आयशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला. पुन्हा हा लाभ नाही. त्यामुळं आपल्याला हा अमृत उत्सवही संपन्न करायचा आहे. वर्षभर बीजही साजरी करायची. कार्तिकीच्या सोहळ्याच्याही तयारीला लागायचं आहे. तुकोबऱ्यांचा वैकुंठगमन सोहळा झाला आणि त्यानंतर रामनवमी, हनुमान जयंती झाली की आम्ही त्याच कार्याला आहे. आणि त्यानंतर पुढील येणारं तपोपूर्ती, या सर्व सोहळ्याची नोंद घ्यायची आणि त्या विचाराने त्या कार्याने आपल्याला पाऊल टाकायचे. झालेली सेवा जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. सर्वांनी आपापले हात करायचे वरती आणि मोठ्या आनंदाने, प्रेमाने, भक्तिभावाने जगद्गुरू तुकोबऱ्यांचं भजन करायचे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. सर्वजण ज्ञानी श्रोते मंडळी आहेत, त्यामुळं फारसं सांगावं लागणार नाही. बऱ्याचशा मंडळींची प्रमाणं, असंख्य प्रमाणं मुखोद्गत आहेत आणि याचाच आनंद आहे. सर्वांनी आनंदाने भजन करायचं. तुकाराम 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 ब्रह्मेश महाराज, मन्मथप्पा.
तुका म्हणे नेत्री केली ओळख 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 हा तटस्थ हे ध्यान विटेवरी तटस्थ हे ध्यान विटेवरी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी तटस्थ हे ध्यान विटेवरी तटस्थ हे ध्यान विटेवरी पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग आ तुका म्हणे नेत्री केली ओळख 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 तटस्थ हे ध्यान विटेवरी तटस्थ हे ध्यान विटेवरी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी तटस्थ हे ध्यान विटेवरी तटस्थ हे ध्यान विटेवरी पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग आ जागृती स्वप्ने नारायण 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 जागृती स्वप्ने पाडो
दाताची स्वप्ने पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी एकदा पूर्ण अंतकरणाने या लेकरांकरिता आणि त्यांच्या शिक्षकांकरिता टाळ्या वाजवायच्या. वास्तविक आमच्या कीर्तनामध्ये टाळी वाजवली जाते, टाळ्या वाजवल्या जात नाही. परंतु आता तुकाराम तुकाराम भजन झालेलं आहे. एवढी गुणी लेकरं आणि एवढं उत्तम प्रकारचं शिक्षण हे पावनधाम संस्थांचं प्रतीक आहे बरं का. एवढ्या लहान वयामध्ये एवढा सुंदर पक्वा जाता ह्याचं कौतुक करण्याची गरज नाही. परंतु कौतुक नाही केलं तर खंतही अंतकरणामध्ये राहते. परंतु सर्व तुम्ही भाविक भक्तांनी श्रोते मंडळींनी या लेकरांचं मृदुंग वादन ऐकलेलं आहे, गायन ऐकलेलं आहे. असंही नाही या लाईनचा असो या लाईनचा कुठलाही मुलगा पक्वाचा उभा करा, तो ब्रह्मरसाचा आनंदच घेतो. लावून मृदंग श्रुती टाळघोष सेवू ब्रह्मरस आवडीने. भजनालाही तयार. याच्यातली लेकरं भांडली तरी ती स्वरातच भांडतात. त्यांचं कुठलंही भजन असो कीर्तन असो, सर्वजण अगदी गवळणी असतील, भजनाचे अनेक प्रकार आहेत. सर्व उत्तमरित्या भजन करतात. पाठ पाठांतरही तसंच. बऱ्याचशा मी द्वेष करत नाही, परंतु बऱ्याचशा मंडळींचे काकडे पाठ नाहीत, हरिपाठ पाठ नाहीत. परंतु सर्वांचे हरिपाठ मुखोद्गत आहेत. काकड्याच्या मालिका मुखोद्गत आहे. आणि अगदी भजनासह कोणत्या अभंगाला कशी चाल असावी तुका म्हणे ते भजन प्रमाण. वारकरी संप्रदाय हा भजन प्रधान आहे. देवे दिला देह भजना गोमटा. कोणत्याही मुलाला कुठल्याही काकड्यातला अभंग विचारा, हरिपाठ विचारा, अगदी मुखोद्गत. मृदुंगाला तयार, भजनाला तयार, पाठ पाठांतराला तयार. याचं श्रेय जातं त्यांच्या गुरुवर्यांना, शिक्षकांना. आणि तसं योगदान देणारी अगदी मंडळी आहेत. आमचे स्वामी आहेत, गणेश महाराज आहेत. आणि त्याच्यानंतर महाराज तर आहेतच. आणि या मुलांची निष्ठा, त्यांचे परिश्रम, त्यामुळं यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. म्हणून याकरिता सांगितलं की त्या खऱ्या आनंदाने टाळी वाजून त्यांचं कौतुक व्हावं. असो सेवा ही श्रींच्या चरणी समर्पित. विठ्ठल जय जय ज्ञानदीपा चालू असलेल्या आपल्या या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा